तुमच्याकडे काही मिनिटे वेळ असेल तर ही बातमी नक्कीच पहा। कारमध्ये जळालेला मृत व्यक्ती जिवंत आढळला। घटनास्थळी जमलेल्या गर्दीने मृतदेह पाहिला होता। मग पुढे घडलं तरी काय? एका अल्टो कारला लागलेल्या आगीत होरपळून जळालेला मृत व्यक्ती जिवंत आढळला। हा चमत्कार नसून मन हेलावून टाकणारा घटनाक्रम आहे। 31 मे 2026 रोजी जालना जिल्ह्यात सकाळी जाफराबाद चिखली मार्गावर अल्टो कारला अपघात होऊन आग लागून त्यामध्ये एक व्यक्ती जळून मृत झाल्याची माहिती डायल 112 वर प्राप्त झाली होती। माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। प्रारंभी माहिती देणाऱ्यांनी जळालेला मृतदेह हा नितीन प्रभाकर गवळी याचा असल्याचे सांगितले। त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता। आजवर उत्तरेकडील राज्यात ज्या प्रकारे घटना घडत होत्या तशाच घटना आता महाराष्ट्रात घडत आहे। हे आपलं दुर्दैव आहे। ही खरंच हादरून सोडणारी घटना आहे। कारने पेट घेतल्यावर त्यात नितीन गवळी याचा होर पडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। परंतु सत्यता अशी आहे की मृत दाखवलेला व्यक्ती नितीन गवळी याने आपल्या पक्क्या मित्राची गळा दाबून हत्या केली आणि नंतर अल्टो कारला पेटवलं आणि स्वतः त्याचाच मृत्यू झाल्याची सहकार्याकडून माहिती दिली। एका महिलेच्या त्रासातून मुक्तता, कर्जबाजारीपणा, वैयक्तिक अडचणी आणि 20 लाख विम्याची रक्कम मिळवण्याच्या हेतूने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचत मित्राचा खून करून त्याचा मृतदेह कारमध्ये टाकून अपघात घडून आणल्याचा धक्कादायक असा प्रकार जाफराबाद तालुक्यात उघडकीस आला। तपासादरम्यान अशी बाब समोर आली। नितीन गवळी याने अमित फुलारे आणि आकाश गवळी यांच्यासह कट रचल्याचे निष्पन्न झाले। मुख्य कारण म्हणजे नाशिक येथील एका महिलेच्या त्रासातून मुक्तता होणे, विविध कर्जापासून सुटका मिळवणे आणि 20 लाख विम्याची रक्कम मिळवणे या उद्देशाने त्यांनी संदीप चव्हाण याचा आधी गळा दाबून खून केला। पोलीस तपासातून असं समोर आलं। त्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून अपघातात कार पेटल्याने नितीन गवळीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले। दरम्यान मृत व्यक्तीची निश्चित ओळख पटवण्यासाठी संदीप चव्हाण व त्याच्या पालकांचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याची प्रक्रिया सुरू आहे। मृत व्यक्ती व आरोपी हे नाशिक येथे पेंटिंगचं काम करत होते। जालन्यात एक काम हाती लागले असं बोलून ते मित्राला नाशिकहून जालन्यात घेऊन आला होता। या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या घटनेबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।